नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी इकडे रविवार असल्यामुळे पापलेट मच्छी आणली. छान त्यांना धुवून साफ करून हळद मीठ लावून ठेवली. आणि माझ्याकडे खोबरं नव्हतं, थोडंसंच होतं, म्हणून मी काय केलं, ते खोबरं वाटलेलं घेतलं आहे. तर मी इथे काय केलं, लसूण बारीक करून छान सोलून बिलून घेतली. आणि त्याच्यानंतर मी लसूण, कोथिंबीर, ओली मिरची आणि थोडंसं आलं असं मिक्स करून सगळं बारीक वाटून घेतलं. आणि नंतर 2-3 टॅमॅटो, 2 मोठे कांदे आणि थोडंसं आपलं फोडणीसाठी कांदा असं घेऊन मी ठेवलं चिरून. आणि त्याच्यानंतर मी मालवणी मसाला, आपलं हळद, धनेपूड असं घेतलं. आणि काय केलं, मी सगळं वाटण आहे ना, मी कांदा टॅमॅटो असं मी वाटलं. आधी काय केलं, कोथिंबीर लसूण वगैरे वाटून घेतलं. आणि नंतर मी कोथिंबीर, कांदा, धनेपूड, हळद, मालवणी मसाला असं मी सगळं एव्हरेस्ट तिखट घेतलं थोडंसं आणि सगळं वाटून घेतलं. आणि आता मी काय करते, मच्छी कढीसाठी मी पापलेट कढी बनवते. त्याच्यासाठी तुम्ही 2 डाव तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये ना मी कांदा फोडणीसाठी टाकला. कांदा चांगला लाल करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, आता इथे हा कॅमेरा थोडा मी लावला पण तो बरोबर नाही आला, त्याच्यामुळे मला क्षमा असावी. पण मी काय लावला तेव्हा माझं लक्ष नव्हतं, तर मी इथे दाखवते तुम्हाला. मग मी काय केलं, ते फोडणी लागेपर्यंत त्याच्यामध्ये वाटण ओतलं ते. आणि मग इकडे काय केलं, मी हळद, मीठ, मसाला असं जी तळण्याची मच्छी होती ना ती, धनेपूड, थोडासा आगळ. इथे काय घेतलं, मी 2 प्रकारची मच्छी आणली. तर त्याच्यामध्ये मी साफबीफ करून ठेवली. पण आता एवढी मच्छी कोण खाणार, म्हणून मी करलीला हळद मीठ लावून छान डब्यात भरून ठेवते. आणि मग नंतर तुम्हाला मी पापलेट कढी दाखवते. ही आता एवढी मच्छी कोण खाणार नाही, म्हणून मी थोडेसे ह्याच्यात ॲड केले. आता हे वाटण ओतलं मी, थोडं वाटण जे जाड होतं ते घातलं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे खोबऱ्याचं वाटण होतं, ओलं खोबरं होतं, ते वाटून घेतलं. त्यात फक्त काय नाही, ओल्या खोबऱ्याचंच वाटण होतं, ते घातलं मी. आणि त्याच्यामध्ये थोडं हे आपलं वाटलेला हिरवा मसाला अर्धी वाटी घातला पहिल्यांदा, म्हणजे मी तिखट कमी खातो ना. तर ह्याच्यात जरा ती हिरवी मिरची असते ना, ती मी घातली आहे. ते 2-3 घातले आहेत, पण जास्त तिखट कमी. पण म्हणून मी चव बघूनच नंतर मी थोडं आधी काय केलं, बनवून घेतलं व्यवस्थित, किती पातळ जाड वगैरे. आणि मग नंतर चव बघितली मी. आणि नंतर मग मला तिखट वाटलं नाही, म्हणून मी थोडं ते ॲड करून घेतलं वाटण आणि ढवळून ठेवलं. आता ह्याच्यात थोडं मीठ ॲड करते मी. मीठ ॲड करून घेतलं. आणि मग आताचं मच्छीला आमटीला छान उकळी आल्यावर मी जे पापलेटची डोकी किंवा बारकी छोटी मीडियम पापलेट होती त्याच्यामध्ये ॲड केली. आणि छान उकळी आल्यावर मी उतरून ठेवलं. तर कोकम पण थोडंसंच होतं, ते 1-2 घातलं, कारण माझ्याकडे कोकम नव्हती. म्हणून मग मी काय केलं, कोकमाचा आगळ पण थोडंसं त्याच्यात घातलं. आणि इथे जे दिसतं त्याला कोकमाचा आगळ पण लावलेला, पण थोडा हिंवसवास, करली पण 2 तुकडे आहेत ना त्याच्यामध्ये, म्हणून मी इथे हिंवसवास येऊ नये म्हणून छान त्याला परत लिंबू वरतून पिळून घेतलं. आणि चांगलं छान आता चोळून घेते. म्हणजे चोळल्यामुळे काय, मच्छीला मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवलेले मी अगोदर, साफ केली ना तेव्हा स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घेतलेली. आता हे पण मॅरिनेट झाली तशी, म्हणून मग मी आता काय केलं, रवा घेतला आणि ही मच्छी फ्राय करून घेते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवता आला नाही, पण मध्येच कट झाला, कारण माझा मोबाईल तेवढं काही काम नाही करत. तर मी काय केलं, मच्छी आता फ्राय करायला टाकली. आता जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते, म्हणजे मी फ्राय करून घेतली ना ते पण तुम्हाला दाखवते. तर आता बघू, मी आता इथे फ्राय करायला टाकली आहे. आता किती व्हिडिओ चालेल त्याच्यावर. आणि आता काय होतं, मध्येच माझे कमी